चला सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे. शेवटचे जेमतेम 30 दिवस राहिलेत. ठीक आहे. आता मान वर काढून आजूबाजूला काय चाललंय हे बघायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नसेल. सध्याची परिस्थिती अशी सुरू असणार आहे. पण शेवटचे 15 दिवस राहिले, 10 दिवस राहिले, 12 दिवस राहिले की काय वाचायचं आणि कशावरती फोकस करायचं या गोष्टीची बऱ्याच जणांना अडचण येणार आहे, येते. ठीक आहे. काही जणांना नाही येणार, कारण का बऱ्याच लोकांना माहित आहे की कशावरती फोकस करायचं आहे. पण खूप जणांना काय वाचून काय नको हे माहिती नाही. त्याच्यामुळं जर तुमच्या जवळपासचं कोणी स्पर्धा परीक्षा करत असेल तर निश्चितपणाने हा व्हिडिओ पाठवा, कारण त्याला कळेल की शेवटच्या काळामध्ये कशावरती फोकस करायचं. आपण आयोगाला समोर धरतोय, आयोगाचे प्रश्न समोर धरतोय. आयोगाने आतापर्यंत ज्या ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत तर ते टॉपिक समोर ठेवून ही चौकट तयार केलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आयोगाची चौकट नेमकी काय आहे. ठीक आहे. आपल्याला आधीपासून सवय लागलेली असते की लक्ष्मीकांत पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचायचं, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल सौदी पूर्णच्या पूर्ण संपवायचं, ही सवय लागलेली असते. चौकट काय आहे आयोगाची, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा भर कशावरती आहे, राज्यसेवेला कशावरती विचारला जातो, कंबाईनला कशावरती विचारला जातो हे आपल्याला माहित नाही. अनेकांना असं वाटतं की कंबाईनला म्हणजे पॉलिटिचा जर आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालय, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यावरती राज्यसेवेला प्रश्न विचारला जातो. मग आपल्याला असं वाटतं की कंबाईनला पण त्याच्यावरतीच विचारला जाईल. जर हे कंबाईनला पण याच्यावरती जर विचारायचं जर असता तर मग कंबाईनच्या ज्या काही सगळ्या पोस्ट आहेत त्या राज्यसेवेमध्ये टाकायला पाहिजेत. वेगळ्या का केल्या? काहीतरी वेगळेपणा असेल ना, काहीतरी सांभाळला असेल आयोगाने वेगळेपणा, किंवा राज्यसेवेला हे विचारायचं, कंबाईनला हे विचारायचं. पण आपण ते करत नाही, कारण आपण कधी बघितलेलंच नसतं की कशावरती प्रश्न विचारला जातो. आपण PYQ तोंडपाठ करतो, म्हणजे अगदी पॉलिटिचे तोंडपाठ करतो, जिओग्राफीचे करतो, पण परीक्षेच्या बाजूनं आपण बघतो का त्याच्याकडं की बाबा सर्वोच्च न्यायालयावरती पूर्व परीक्षेला प्रश्न येतो का, संसदेवरती डायरेक्टली प्रश्न असतो का, पंतप्रधान, उपपंतप्रधान, ठीक आहे, महान्यायवादी याच्यावरती प्रश्न असतो का, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्यावरती प्रश्न असतो का, हे आपण कधी बघणार. जर हे जर बघत नसाल तर आता ह्या 30 दिवसामध्ये बरीच पोरं कमीत कमी 2 रिव्हिजन टाकतील, काही जण 3 रिव्हिजन टाकतील. तुमच्या होतील का? कारण तुम्ही पसारा वाचताय, आणि पसारा वाचल्यामुळं तुमच्याकडून ते होणार नाही. मग जर आपण ते एक फ्रेम जर बनवली मागचे 5 वर्षाचे पेपर लक्षात घेऊन 2020 पासूनचे, 20ला पण आयोग त्याच्यावरतीच प्रश्न विचारतोय, 21ला पण त्याच्यावरतीच विचारतोय, 22ला पण त्याच्यावरती, 23ला पण त्याच्यावरती, आणि 24लाही त्याच टॉपिक वरती. का विचारते आयोग त्याच्यावरतीच प्रश्न? यावर्षी समजा आयोगाने उच्च न्यायालयावरती प्रश्न विचारला, पुढच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयावरती विचारला पाहिजे का नाही विचारत? फ्रेम ठरली ना रे प्रत्येक विषयाची. का दरवर्षी आयोग प्राकृतिक भारताच्या भूगोलावरतीच प्रश्न विचारतो? का तिकडे भारताचं पर्यटन, खनिज त्याच्यावरती प्रश्न नाही विचारत? का पर्यावरणावरती कंबाईनला प्रश्न नाही विचारला जात? पूर्व परीक्षेला का नाही विचारला जात? विचारायला पाहिजे ना. मुख्य परीक्षेला पर्यावरणावरती विचारला जातो, राज्यसेवेला विचारले जातात, इकडे का नाही विचारले जात कंबाईनला? काहीतरी ठरलं असेल. म्हणूनच आयोगाची चौकट जे काही ओरडत असतो तर ती आहे. आणि आयोगाची चौकट किंवा चौकटीत जर अभ्यास केला तर 65+ जाणार आहे. आत्ता सांगतो. फापट पसारा जर वाचत बसला, पुस्तकं जर संपवत बसला, तर ह्या महिन्याभरामध्ये किंवा हे या एका महिन्याभरामध्ये तुम्हाला फक्त पॉलिटी आणि जिओग्राफीच तुमचा संपेल, किंवा संपवायला हा महिना पुरणार नाही तुम्हाला. लक्ष्मीकांतचे 700-800 पानं, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल 700-800 पानं, किती वेळ लागेल? एकदा चौकट समजली तर तेवढेच मोजकेच टॉपिक आहेत, 13, 14, 15. म्हणजे आता जरी तुम्ही वाचायला घेतले, म्हणजे सकाळच्या सेशन समजा 7ला लायब्ररीत जात आहे, 1-2 वाजेपर्यंत पॉलिटीचे 4-5 टॉपिक आरामात संपतात. 4 दिवसामध्ये पॉलिटीचा सिलेबस संपतो. पुढच्या रिव्हिजनला 3 दिवसामध्ये संपवायचा, संपतो. पण ते टार्गेट ठेवून केलं आणि तुम्हाला चौकट जर प्रत्येक विषयाची माहित असेल तर आपण 7च्या 7 विषयाची चौकट दिलेली आहे. ठीक आहे. ही जी PDF आहे ती तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलला भेटेल, ॲपवरती सुद्धा भेटून जाईल. ठीक आहे. त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल आहे आणि याच नावाचा ॲप सुद्धा आहे. पहिल्यांदा हा फॉर्म्युला समजून घ्या. हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. हा 50-50चा फॉर्म्युला आहे. हा कंबाईन मेंटर ऑफिशियलचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला मदत करेल.
2024च्या प्रिलिमच्या अनुषंगाने हा फॉर्म्युला आपण टाकला होता. आणि बऱ्याच मुलांना याचा फायदा झालेला आहे, बऱ्याच मुलांनी तो बघितलेला आहे, हा 50-50चा फॉर्म्युला. ठीक आहे, बघा खूप चांगले मार्क देणारे विषय त्याच्यामध्ये आपण 4 विषयांना धरतो. सगळ्या मुलांचा विचार करून मी सांगतोय. त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे. बघा 15 प्रश्न 15 प्रश्न, 10 प्रश्न 10 प्रश्न. इथं आपण 15 पैकी 13-14 आरामात घेतो. इथं आपण 15 पैकी किमान आपण 11-12 तरी घेतो. कशामध्ये? अर्थशास्त्रामध्ये. थोडासा एखादा टफ विचारला, एखादा दुसरा मागे पुढे झाला, इथं आपण किमान 8 तरी प्रश्न आपण घेतो. इथं आपण 8 प्रश्न घेतो किंवा 8 मार्क आपण घेत असतो. हे तुमचे जवळपास किती होतात? आपण 44-45 पकडले. ठीक आहे, एवढे तुम्हाला आले पाहिजेत, कारण हा तुमचा स्ट्रॉंग भाग आहे. आता काही लोकांचा स्ट्रॉंग भाग हा मॅथ रिजनिंग असतो, मग तुम्ही इथं तुमचा मॅथ रिजनिंग ऍड केला पाहिजे. यातला जर एखादा वीक असेल तर तो खाली टाकायचा, मी सांगतो कुठं टाकायचा, आणि इथं मॅथ रिजनिंग ऍड करायचा. पण तुम्ही जर टार्गेट ठेवून जर केलं एखाद्या विषयाला की बाबा या विषयामध्ये कसेही प्रश्न आले, पॉलिटीला 13-14 घ्यायचेच, जिओग्राफीला 8-9 घ्यायचेच, इकॉनॉमिक्सला 11-12 घ्यायचे, इतिहासाला 8-9 मार्क घ्यायचे, हे ठरवून करा. सगळंच जर चांगलं करत गेला, कारण एमपीएससी मध्ये अभ्यास करणाऱ्या कुठल्याच पोराचं सगळं चांगलं नसतं. असं तुम्हाला आजपर्यंत कोणी भेटलंय का ज्याचा पॉलिटी बी चांगला आहे, जिओग्राफी पण चांगला आहे, मॅथ रिजनिंग पण त्याला चांगलं येते, सायन्स त्याला लईच भारी आहे, असं आहे का कोणी? नाही ना. प्रत्येकाचं काही ना काही वीक आहे. तुमचं पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स चांगला असेल तर काही जणांचं मॅथ रिजनिंग चांगलं असेल, सायन्स चांगला असेल. आता मी परवाच एखादा फोन आला होता, सर सायन्सला आणि मॅथ रिजनिंगला खूप चांगले मार्क येतात पण पॉलिटी, जिओग्राफीलाच मार्क येत नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे सगळ्यांचं चांगलं आहे ही गोष्ट मनातून काढून टाका, किंवा हे असं नाही. ठीक आहे, त्यामुळं या गोष्टी टार्गेट केल्या पाहिजे. तिथं 50 पैकी तुम्हाला 44-45 जे काय आहे तर ते प्रश्न बरोबर आणा किंवा मार्क घ्या. ठीक आहे. दुसरा भाग बघा, हा दुसरा भाग आहे. मध्यम मार्क देणारे विषय. याच्यामध्ये 3 विषय येतात. चालू घडामोडी, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठून काय कसं विचारलं जातं हेच कळत नाही. दुसरा सामान्य विज्ञान, डोक्याच्या वरनं जातं आपल्या, कितीही करा, कुठला शब्द विचारलाय, प्रश्न कसा विचारला ना आलाय कुठून, हे आजपर्यंत कोणाला कळलं नाही किंवा कळत नाही. 15 पैकी 5-6 प्रश्न कुठंतरी तुमचं लॉजिक लागतं किंवा कुठंतरी पुस्तकातला असतात. ठीक आहे, डिरेक्टली तुम्हाला सामान्य विज्ञानाला कधीही 15 पैकी 12-13-14 प्रश्न पुस्तकातून दिसणार नाहीत. ओके, त्यामुळे हा अवघड जातो किंवा याच्यामध्ये कमी मार्क येतात असं म्हणायला हरकत नाही. आणि गणित आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे, हा प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस, जेवढी जास्त मेहनत, तेवढे चांगले मार्क येतात. आणि इथं 18-19 मार्क घेणारी मुलं आहेत, तुम्हाला माहित आहे, तुमच्या आजूबाजूलाही बरीचशी असतील. हा प्रॅक्टिसचा विषय आहे. ठीक आहे, इथं काही तुम्हाला पाठ करावे लागत नाहीत, खूप काही गोष्टी म्हणजे सूत्र फक्त लक्षात ठेवावे लागतील, आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे त्या जोरावरती तुम्ही मॅथ रिजनिंगला चांगले मार्क घेऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं आपण काय सांगितलंय की वरील 3 विषयात 50 पैकी कमीत कमी 30-31 मार्क घ्या. म्हणजे 50 पैकी 30-31 मार्क आले पाहिजे. तिथं 8-9 घ्या. ठीक आहे, इथं 8-9 घ्या, इथं 11-12 घ्या किंवा 12-13 घ्या. इथं एवढे आलेच पाहिजेत. तुम्हाला मॅथ रिजनिंगला मिनिमम 12 मार्क पाहिजेतच. तुम्हाला सायन्सला मिनिमम 8-9 मार्क पाहिजेतच. तुम्हाला चालू घडामोडीला मिनिमम 8-9 मार्क पाहिजेतच. मी तच म्हणतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा, मी तच म्हणतोय. जर तुम्हाला मॅथ रिजनिंगला 2 आणि 4 मार्क येत असतील, संबंध संपला तुमचा प्रिलिमचा. जर तुम्हाला सायन्सला 3 आणि 4 मार्क येत असतील, टिकावं लागणार नाही. आणि जर चालू घडामोडी जर तुम्हाला जमतच नसेल किंवा तुमच्या ते लक्षात जर राहत नसेल तर तयारी करावी लागेल. आणि जर ते तुमच्याकडून होत नसेल तर हे क्षेत्र सोडून जावं, स्पष्ट सांगतोय. मिनिमम मार्क घ्यावे लागतील. म्हणून मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करून दिलंय की चांगले मार्क आणि मध्यम मार्क. जे तुमचं चांगलं आहे ते अति चांगलं करण्याचा प्रयत्न करा. हे विषय तुमचे जर कठीण असतील, अवघड असतील तर त्यांना अवरेजला घेऊन येण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला असंही म्हणत नाही की चालू घडामोडीला तुम्हाला 12-13 मार्क पाहिजेत, म्हणणार सुद्धा नाही. अवरेज मार्क घ्या. सगळ्यांच्या बरोबरीने किमान तुमचे मार्क असले पाहिजे. तुम्हाला 2 आणि 4 आणि 5 हे 50 पैकी जर हे 12 आणि 13 मार्क येत असतील तर कसं पास व्हायचं? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि इथं तयारीची पोरं आहेत. तुम्हाला इंजिनियर लोकांचं जास्त प्रमाण दिसेल या क्षेत्रामध्ये. प्रत्येक जण
लक्षात ठेवा, किंवा प्रत्येकाकडे अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाकडे काही ना काही वेगळेपणा आहे. पास होण्यासाठी कुठेतरी त्याला वाटत असतं अरे हे केलं की आपण पास होऊ, वाटतं याचा अर्थ त्याच्याकडे ती क्षमता आहे. म्हणजे अशीच पोरं स्पर्धा परीक्षामध्ये येत आहेत. आणि तुम्ही जर म्हणत असाल की हे माझ्याकडनं होणारच नाही, कितीही प्रयत्न केला तर मला जमणार नाही, टिकावं लागणं कठीण आहे. मॅथ रिजनिंग आता मुख्य परीक्षेला 22 मार्काला आहे. सामान्य विज्ञान म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान मुख्य परीक्षेला 20 मार्काला आहे. जमलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, आणि केल्यानंतर सगळं होतं. आधी प्रयत्न करा. ठीक आहे. बघा, हे जर मार्क मिळवायचे असतील तर ही नोट लक्षात ठेवा की वरील पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही 65+ मार्क घेऊ शकता. बघा, पहिल्या 50 पैकी 45 प्लस दुसऱ्या 50 पैकी 30 झाले किती रे? 75 प्रश्न बरोबर येतील तुमचे. बरोबर निगेटिव्ह मार्किंग करून 6-7 मार्क जातील, येईल तुमचा, म्हणजे 6-7 मार्क जातील, येईल तुमचा 67-68 पर्यंत स्कोर येईल. काय अडचण आहे, चांगला स्कोर आहे, ताकदीनं आणलेला स्कोर आहे. ठीक आहे. त्यामुळे हा स्कोर चांगला आहे. एवढ्यामध्ये तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला जाऊ शकता. टार्गेट 70+ ठेवा. ठीक आहे, तुमचं टार्गेट 70+ ठेवा. त्यावेळेला कुठे तुम्हाला 67-68-69 मार्क पडणार आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. परत म्हणजे जर एवढे मार्क किंवा हे प्रश्न बरोबर यायचे असतील 50 पैकी जे काही आहे ते, तर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. सिली मिस्टेक टाळा. उद्ध्वस्त झाली काही लोकांच्या आयुष्य या सिली मिस्टेकमुळे. 4-4, 5-5 वर्ष गेली परंतु चुका या सुधारल्या नाहीत. का सुधारण्याचा कधी प्रयत्नच नाही केला. टेस्ट पेपर सोडवायचे, मार्क बघायचे, फेकून द्यायचा, कधी अनालिसिस नाही करायचं त्याचं. आपलं चुकतंय कुठं, का चुकतंय, सारखं सारखं तेच. चुका स्वीकारायच्याच नाहीत मुळात. ही सगळ्यात मोठी चूक आहे आपल्या क्षेत्रातल्या मुलांची, की माझं हे चुकतंय आणि मला ह्याच्यावरती काम केलं पाहिजे, हे कधी स्वीकारायचंच नाही. मला इकॉनॉमिक्सला किंवा पॉलिटीला कमी मार्क येतात किंवा मला सायन्सला मार्क कमी येतात, हे नाही स्वीकारायचं कधी, आणि त्याच्यावरती कामच नाही करायचं. सायन्सला मार्क येण्यासाठी काय केलं पाहिजे हे शोधलं पाहिजे ना, की बाबा बघितलं पाहिजे की कशावरती जास्त प्रश्न येतात, ऑप्शनमध्ये काही वेगळेपणा जाणवतो का, ऑप्शनवरून किंवा लॉजिक काय प्रश्नांमध्ये तयार होतं का, हे कधी बघतो का आपण? बघितलं पाहिजे, तेव्हा मार्क वाढणार आहे. तुम्ही प्रयत्न नाही केला तर काहीच होणार नाही, मी आत्ता सांगतो तुम्हाला. ठीक आहे. परत काही झालं तरी कन्फ्युजन करून सोपे प्रश्न चुकवू नका. अभ्यास भरपूर केला असतो, रिव्हिजन झाले असतात, पण विनाकारण कन्फ्यूज होता तुम्ही तिथं. तर तसं करू नका, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. आणि जर तुम्ही चांगल्या रिव्हिजन केलेल्या असतील तर कन्फ्यूज होणार नाही. आणि कन्फ्यूज कधी व्हाल, जर तुम्ही जास्त घाबरला पेपरमध्ये तर कन्फ्यूज व्हाल. तर घाबरू नका, कन्फ्यूज होणार नाही आणि प्रश्न चुकणार नाही. दुसरी महत्वाची शेवटची महत्वाची गोष्ट आहे की 100व्या प्रश्नापर्यंत व्यवस्थित पोहोचा. बरेच जण शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून पास होत नाहीत. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो छान सिंपल भाषेमध्ये, टाइम मॅनेजमेंट होतच नाही. का होत नाही? रिव्हिजन नसते झालेली, PYQ चांगले सोडवले नसतात, टेस्ट पेपर चांगले सोडवले नसतात, आणि पेपर कसा सोडवायचा आहे आपल्याला आयोगाचा, सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, मिडलला काय घ्यायचं, कुठल्या विषयानंतर काय सोडवायचं, या गोष्टीची तयारीच केलेली नसते आणि त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट होत नाही, गडबड होते. आता मॅथ रिजनिंग सारखा विषय आहे, मग मॅथ रिजनिंगला सिलेक्शन मेथड वापरल्याशिवाय मार्क येतील का? मान्य आहे की तुम्ही मॅथ रिजनिंगचे बाप आहात, पण 20 पैकी 20 येणार नाहीत ना, बरोबर? मग तुम्हाला सिलेक्शन मेथड वापरली पाहिजे. आपला कुठला टॉपिक चांगले आहे किंवा आपले कुठले टॉपिक चांगले आहेत ते आधी सिलेक्ट करून घेतले पाहिजेत. 2024 ची जी काही पूर्व परीक्षा झाली गट ब ची 2 फेब्रुवारीला, तर त्यावेळेला अशा अवस्था झाली बऱ्याच मुलांची की 81 पासून सोडवायला सुरुवात केली आणि टाइमच पुरला नाही, म्हणजे 20 प्रश्न सोडवूनच झाले नाही. आणि नंतर बाहेर आल्यानंतर पेपर ज्या वेळेला बघितला तर त्यावेळेला लक्षात आलं की 16, 17, 18, 19, 20 हे जे काही प्रश्न होते हे एकदम सिंपल टॉपिक वरचे होते, 10-10, 20-20 सेकंदामध्ये सुटणारे. लॉस मध्ये गेला 5 मार्क. ही जर सिलेक्शन मेथड वापरली असती तर ते 5 प्रश्न आज त्याचे बरोबर आले असते, नापास झाला 2 मार्कांनी. मॅथ रिजनिंगला हे करावं लागतं. आता हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही, सांगितलं मला माहित नाही, पण हे गरजेचं आहे, हे केलं पाहिजे. ठीक आहे. आणि जे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करता, म्हणजे टेस्ट पेपर सोडवताना किंवा इतर सगळ्या गोष्टी PYQ सोडवताना जे तुम्ही करता तेच फायनल पेपरला जाऊन करा.
त्यावेळेला लक्षात ठेवा टाइम मॅनेजमेंट होईल. आता इथं पॉलिटिक्स आधी सोडवता, परत जिओग्राफी सोडवता, परत इकॉनॉमिक्स हिस्ट्री सोडवता आणि तिथं गेल्यानंतर पहिल्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करताय. अशानं पास नाही होणार. जे ठरलं ते केलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं एवढे मार्क आपल्याला घ्यायचे आहेत आणि येऊ शकतात. ही मेथड वापरा, ठरवून घ्या. जर नसेल तुम्ही ही मेथड वापरली कधी, तर यावेळेला वापरण्याचा प्रयत्न करा, फायदा होईल. पुढे बघा, आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे आयोगाची चौकट 65 गुणांच्या तयारीसाठी. हे तुम्ही व्यवस्थित, ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, कंबाईन मेंटर ऑफिशियल. तर त्याच्यावरून ह्या गोष्टी बघून घ्या आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करूनच पुढे आयोगाची चौकट बनवले ते तुम्हाला दाखवतो. हा चालू घडामोड. चला, चालू घडामोडी विषय बऱ्याच जणांना कळत नाही की आता काय वाचलं पाहिजे याच्यामध्ये. तुम्ही जर मागच्या 5 वर्षामध्ये जर आलेले जर प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षामध्ये येतं. आता बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीचा सोर्स वापरतात. काही जण इयरबुक वापरतात, काही जण परिक्रमा वापरतात, काही जण कोणाच्या तरी नोट्स वापरतात. ठीक आहे. आणि ते वाचत असताना तुमच्या लक्षात येत असेल की त्याच्यामध्ये राष्ट्रीय टॉपिक आहे, आंतरराष्ट्रीय आहे, क्रीडा आहे, परिषदा आहे, योजना आहे, वैज्ञानिक आहे, लाभ 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 लाभ. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात येईल हे बघितल्यानंतर की अरे राष्ट्रीय घडामोडीवरती दरवर्षी 1 2 3 1 2 3 प्रश्न आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती दरवर्षी 1 2 1 2 प्रश्न आहे. परिषदावरती कधीतरी प्रश्न आहे, कधीतरी. ठीक आहे. अहवाल निर्देशांकावरती कधीतरी प्रश्न आहे. राज्याचे व केंद्राची उपक्रम योजना याच्यावरती 2 1 2 3 प्रश्न आहेत. बघा, सलग प्रश्न आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ज्या काही योजना असतात, योजना तर या करंटच्या बाजूने सुद्धा महत्वाच्या असतात आणि अर्थशास्त्र विषयाच्या बाजूने सुद्धा महत्वाच्या असतात. बघा, संरक्षणावरती परत प्रश्न आहे. विज्ञान तंत्रज्ञानावरती सलग 1 2 3 वेळा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे एखादी कुठं घडामोड घडली असेल, एखादी लस तयार झाली असेल, किंवा एखाद्या रोगाचं आपण निर्मूलन केलं असेल, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या. परत क्रीडावरती प्रश्न असतो एक, पुरस्कारावरती दरवर्षी प्रश्न आहे, नियुक्त्यावरती प्रश्न आहे, आणि चर्चेतील व्यक्ती आणि पुस्तके याच्यावरती प्रश्न आहे. मग आपल्या लक्षात येतं ना की कशावरती भर द्यावा. इथं बघा, राजकीयवरती प्रश्न नाही, आर्थिक वरती एक प्रश्न आहे, सामाजिक वरती प्रश्न नाही. आता आर्थिक घडामोडीवरती इथं जरी प्रश्न दिसत नसला तरी हा भाग महत्वाचा आहे. सांगा कशामुळं? कशामुळं? अर्थशास्त्रीय विषयाच्या दृष्टीनं, म्हणजे आर्थिक घडामोडी ज्या काही घडलेल्या आहेत. ठीक आहे. एफडीआय कुणाकडून जास्त आला, कुठं आला, कशा स्वरूपात आला, विचारला जातो ना प्रश्न, क्रमानुसार चढता उतरता क्रम रिसेंटली पण विचारला गेलाय. तर आर्थिक घडामोडी त्या बाजूने महत्वाच्या असतात. सामाजिक वरती प्रश्न नसतो, राजकीय वरती प्रश्न नसतो, त्यामध्ये ओव्हरलुक करून घ्यायचं वरवर. पण आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय वरती प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वरती प्रश्न आहे, अहवाल निर्देशकावरती आहे, उपक्रम योजना, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान. चांगलं करून घ्यायचं. आयोग विचारतं त्याच्यावरतीच विचारतं. आतापर्यंत विचारले ना मागच्या 5 वर्षामध्ये, त्याच्यावर दिसतंय ना विचारलेलं. मग ते का नाही करायचं? सरळ सरळ दिसतंय ना, स्पष्ट दिसतंय. याच्यावरती भर द्या. तुम्ही जे जे काय वाचत असाल तर त्याच्यामधून हे मुद्दे जास्त फोकस केले पाहिजेत. इथं 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात चालू घडामोडीसाठी. किमान 11-12 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी सांगतोय एवढे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीवरती जास्त फोकस करा. चालू घडामोडीच्या शक्य असतील तर तुमच्या नोट्स स्वतःच्या असल्या पाहिजेत, फॅक्च्युअल डाटा. आणि आयोग कंबाईनला विचारत असताना 15 पैकी 13 प्रश्न हे 1 लाइनर विचारतं. तुमच्या लक्षात येत असेल की पहिल्या घडामोडी ज्या काय आहेत तर त्याच्यावरती आयोगाचा जास्त भर असतो. भारतानं पहिल्यांदा कुठल्या देशामध्ये काय सुरू केलंय का, किंवा कुठल्या देशानं भारतामध्ये काय सुरू केलंय का, भारताची एखादी महिला कुठल्या देशामध्ये किंवा कुठल्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये अध्यक्ष झाली का, सचिव झाली का, सरचिटणीस झाली का. ठीक आहे. तर या गोष्टीवरती बरेचदा प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. हे पुरस्कार वगैरे, आता पुरस्कार म्हणलं तर ठरलेले पुरस्कार आहेत. साहित्य अकादमी, ठीक आहे, परत तुमचा नोबेल पुरस्कार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण, ठीक आहे, पद्मभूषण, ह्याच्यावरती सातत्याने प्रश्न असतात. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. ठीक आहे. हे सगळे पुरस्कार जे आहेत त्याच्यावरती ठरलेले 7-8 पुरस्कार आहेत तर त्याच्यावरतीच प्रश्न असतो.
तर हे सगळं व्यवस्थित बघून घ्या. टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करा. पुढचा विषय अर्थशास्त्र. बघा 15-16 टॉपिक आहेत. किती वेळ लागतो हे टॉपिक कव्हर करायला? जास्त वेळ नाही लागत. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप दरवर्षी एखादा दुसरा प्रश्न आहे. परत आर्थिक वृद्धी विकास, आता ह्याच्यावरती जास्त प्रश्न असतो, करंटच्या बाजूने सुद्धा असतो. त्यामुळे हे जे निर्देशांक जे आहेत, 5 निर्देशांक जे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे, त्याच्यावरती प्रश्न असतो. अर्थशास्त्र विषयाच्या बाजूने सुद्धा असतो किंवा करंटच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न असतो. त्यामुळे निर्देशांक चांगले पाहिजेत. ठीक आहे. आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना करून घ्यायचं. जरी इथं प्रश्न दिसला नाही, पण 2024ला प्रश्न दिसलेला आहे. 11वी 12वी पंचवार्षिक योजना फार महत्वाची असते. आयोगाचा भर त्याच्यावरती आहे. पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारत असताना एक तर जोड्या लावायला विचारतात किंवा 12व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भाने स्टेटमेंट वाईज विचारला जातो. त्यामध्ये चांगलं करून घ्यायचं. परत भारतीय कर रचना माहीत असलं पाहिजे. कर रचना टॉपिकवरती एखादा प्रश्न असतो. दारिद्र्य बेरोजगार ह्याच्यावरती हा IMP खूप महत्वाचा टॉपिक आहे. 1-2 प्रश्न तुम्हाला दिसणारच आहेत, कधी कधी 2-3 पण येतात. त्यामुळे हा टॉपिक तुमचा परफेक्ट पाहिजे. या वेळेला सुद्धा याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसेल. परत भारतीय चलन व्यवस्था, ठीक आहे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एखादा प्रश्न येऊ शकतो. किमती, लोकसंख्या शास्त्र हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. 2 विषयाच्या दृष्टीनं, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स या 2 विषयाच्या दृष्टीनं हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. व्यवस्थित करून घ्यायचा. 1,00,000% सांगतो, येणाऱ्या पूर्व परीक्षेला 2 प्रश्न लोकसंख्या या चॅप्टरवरती असणार आहेत. या दोन्ही विषयामध्ये एखादा दुसरा प्रश्न असणारच आहे. ठीक आहे. RBI व्यापारी बँक प्रश्न बघा किती आहेत, 1 4 4 2 3 2 4 एवढे प्रश्न आहेत. RBI चांगली करून घ्या. RBI आणि व्यापारी बँक. सार्वजनिक वित्त दरवर्षी प्रश्न आहे, दरवर्षी 2 1 1 4 3 2 1. ठीक आहे. भारतीय परकीय व्यापार एखादा प्रश्न असतो. व्यापार तोल व्यवहार तोल एक प्रश्न असतो. कृषी उद्योग 1-2 प्रश्न असतात. आणि हे अर्थसंकल्प आणि जो काही आपला अर्थसंकल्प आहे 2024-25 तो एक व्यवस्थित करून घ्या. किंवा आर्थिक पाहणी एखादा प्रश्न येणार आहेत. एवढेच टॉपिक, भरपूर तुम्हाला टॉपिक दिसतील पुस्तकांमध्ये. एवढ्याच टॉपिक वरती भर द्या. म्हणजे एका 5-6 तासामध्ये हे 5 टॉपिक होत नाहीत का? हे 5 टॉपिक, हे 5 टॉपिक संपला. 3 दिवसामध्ये सिलेबस संपला. 6-7 तास द्या, काय हरकत नाही. 6 तास जरी दिले, दिवसभरातला निम्मा वेळ जरी GS ला दिला तरी एका दिवसामध्ये, आता बरीच पोरं 2-2 दिवसामध्ये रिव्हिजन करतात, पूर्ण रिव्हिजन करतात. नोट्स तयार आहे स्वतःच्या, माहित आहे काय वाचायचं, कशावरती PYQ ला प्रश्न आलेले आहेत, कशावरती फोकस करायचा, काय पाठ करायचं माहित आहे. 2-2 3-3 दिवसामध्ये बरेच जर रिव्हिजन करतायत, हे बघतोय मी फार जवळून. त्यामुळं एक विषय 3-3 4-4 दिवसामध्ये संपवला, आता काय अडचण अजिबात नाही. तुम्ही 2-2 दिवसामध्ये पण संपवू शकता. ठीक आहे. पुढे बघा, अर्थशास्त्र आणि या विषयाला 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्नांपैकी किमान 12-13 प्रश्नांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. कुणी 10च्या खाली येऊ नका, रिक्वेस्ट आहे. 10च्या खाली चुकून सुद्धा यायचं नाही. ठीक आहे. पुढचा विषय QR कोड आहे ऍपचा, बघून घ्या. ठीक आहे. सामान्य विज्ञान अत्यंत डोक्याच्या वरून जाणारा विषय सगळ्यांच्या दृष्टीने, मीही त्यातलाच आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे की कशावरती आयोग प्रश्न विचारतं, कसे विचारतं, उत्तर कशी बरोबर आणली पाहिजेत, कशावरती फोकस केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा आपल्याला मार्क येणार आहेत. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की बायोलॉजीलाच दरवर्षी 15 पैकी किती प्रश्न आहेत? 2024च्या ग्रुप B ला 2 प्रश्न. 2 प्रश्न आहेत का? 2 2 3 5 6 7 8 प्रश्न इथंच झाले. 15 पैकी 8 प्रश्न आहेत बायोलॉजीला. कशावरती भर दिला पाहिजे आपल्याला कळतं का? आपण काय वाचत बसतो? आपण इथं अनुसर रचना वाचणार, रासायनिक बंधच वाचत बसणार, कार्बनच वाचत बसणार दिवसभर. फोकस कशावरती केला पाहिजे आता? म्हणजे सायन्स जर तुम्ही वाचत असाल तर सायन्स मधला 50% वेळ जो आहे तर तो बायोलॉजीला दिला पाहिजे, जीवशास्त्राला दिला पाहिजे. आणि हे आजचं नाही, 2024ला विचारलंय असं नाहीये. ठीक आहे. हे दरवर्षी मागच्या 5 वर्षामध्ये सलग विचारलं जातंय. येतंय का लक्षात? मागच्या 5 वर्षामध्ये सलग विचारलं जातंय. बघा ना, 20ला किती प्रश्न आहेत? 2 2 3 5 6 7 8 प्रश्न 20ला. 21ला किती प्रश्न आहेत? 1
1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 5, 6 7 प्रश्न. परत 2022 ला बघा 1 1 आणि 3 4, 4 आणि 3 7 8 प्रश्न. परत बघा 2023 ला 2 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 7 8 9 प्रश्न. येते का लक्षात? आता हे तेच होणार. ते सगळं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आयोगाचं ठरलेलं असतं म्हणून हे सगळं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, त्यामुळे ते लक्षात घ्या. बाकी हे बघून घ्या चार्ट. बघा ध्वनीवरती आणि प्रकाश ह्याच्यावरती एक एक प्रश्न तुम्हाला येणारच आहे. बायोलॉजीवरती 8 प्रश्न, ध्वनी आणि प्रकाशवरती 2 प्रश्न. आपले 10 प्रश्न इथं झाले. अजून कुठं आपण शोधूया? इथं तुम्हाला सांगतो, इथं धातू इथे एक प्रश्न येईल. ठीक आहे, हा इथं 10-11 प्रश्न तुम्ही म्हणजे 10-11 मार्क आरामात घेऊ शकता. लक्षात ठेवा, 15 पैकी 10-11 मार्क सायन्सला चांगली मार्क आहेत. ओके, नाहीतर मला 13च पाहिजे 14च पाहिजे. जर अभ्यास चांगला असेल तर तेवढे सुद्धा येणार आहेत. पण ॲव्हरेज तुम्हाला 10-11 मार्क घ्यायची आहेत. सायन्सच्या बाजूनं ही PDF हे टॉपिक व्यवस्थित बघून घ्यायचे. पुढे बघा, तुम्हाला 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्नापैकी एवढे प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे जर 70+ जायचं असेल तर. ठीक आहे, पुढचा टॉपिक राज्यशास्त्र, आवडीचा भाग. या विषयाला जर कुणाला 10च्या खाली जर मार्क आले तर चुकून सुद्धा मला फोन मेसेज करायचा नाही. साध्या सिंपल भाषेमध्ये जर तुम्ही 2-3 वर्षापासून जर अभ्यास करत असाल आणि पॉलिटीला जर 8, 9, 10 मार्क जर आले तर मला फोन करून सांगायचं नाही सर असं असं झालं म्हणून. कारण हा विषय हक्काचा आहे आणि जर हक्काच्या विषयामध्ये जर तुमचे मार्क जात असतील, सगळ्यांना जिथं मार्क येत आहे तिथं जर तुम्हाला मार्क येत नसतील तर तुम्ही फेल आहात. तुम्ही या स्पर्धेमध्येच नाही. ठीक आहे, बघा किती टॉपिक आहेत. तसं आपण म्हणू शकतो 16 टॉपिक आहेत. 16. एखादा आउट ऑफ प्रश्न असतो जो आपण इतर मध्ये टाकलेला आहे. 16 टॉपिक आहेत. जर तुम्ही 6 तासामध्ये 4 टॉपिक होत नाहीत का? रिव्हिजन करायची म्हणली तर आत्ता रिव्हिजन करायची म्हणली तर पुढच्या 4 दिवसात 4 चोक किती झाले? 16. संपले 4 दिवसात रिव्हिजन. बरीच पोरं 2 दिवसात पॉलिटीचे रिव्हिजन संपवतात. एका दिवसामध्ये पण अनेकांचे संपते. कारण 50-50, 60-60 पानामध्ये पॉलिट पूर्ण बसवले पूर्व परीक्षेचं. 60 पानं वाचायला 6 तास खूप झाले, लईच झाले. 4 वेळा होईल वाच. ठीक आहे, बघा आपले प्रश्न. घटना निर्मिती प्रश्न असतो, वैशिष्ट्ये प्रश्न असतो. आता वैशिष्ट्यामध्ये काय काय येतं? या वैशिष्ट्यामध्ये हे भाग कलमे परिशिष्ट पण येतात. तर त्याच्यामुळे एक प्रश्न असतो. परत प्रस्तावना, सरनामा प्रश्न असतो, संघराज्य प्रश्न असतो, केंद्र राज्य संबंध. मग कशावरती प्रश्न असतो केंद्र राज्य संबंधाला? मग केंद्र राज्य संबंध एवढा जवळपास 50-60 पानाचा टॉपिक आहे. सगळा वाचायचा का? मागचे प्रश्न काढून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कशावरती प्रश्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं सूच्या. दुसरं केंद्र राज्य काय सरकारी आयोग, सरकारी आयोग. या 2 वरतीच तुम्हाला प्रश्न दिसतील. जर 10 प्रश्न आले असतील केंद्र राज्य संबंध या टॉपिक वरती तर 9 प्रश्न या 2च पॉइंट वरती किंवा मुद्द्यावरती दिसतील. मग 50 आणि 60 पानं वाचायची गरज आहे का? मागच्या 5 वर्षापासून आयोग ह्याच्या बाहेर विचारतच नाही. मग काय केलं पाहिजे आपण? हे 2 टॉपिक चांगले केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का? मी जर आज पूर्व परीक्षेला असतो किंवा देणार असतो तर मी जे केलं असतं तेच मी तुम्हाला इथं सांगायला आलो. ही पहिली गोष्ट क्लिअर करतो. ठीक आहे, मूलभूत हक्क एखादा प्रश्न असतो, मार्गदर्शक तत्व प्रश्न असतो, मूलभूत कर्तव्य. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य या 3 टॉपिक वरती मिळून तुम्हाला 2 प्रश्न दिसतीलच. ठीक आहे, त्यामुळे हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. राज्य विधिमंडळ एक प्रश्न असतो, मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ प्रश्न असतो, राज्यपाल एक प्रश्न असतो, महाधिवक्ता बघा प्रश्न आहे सलग, उच्च न्यायालय प्रश्न असतो, आयोग आणि संस्था. मग आयोग आणि संस्था कुठला? केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग. दुसरं काय प्रश्न आहेत का बघा त्याच्या बाहेर प्रश्न जे आपण आयोग आणि संस्था देतोय. आता पॉलिटीच्या पुस्तकामध्ये जवळपास 10, 15, 17, 18 आयोग असतील. म्हणजे घटनात्मक संस्था आणि बिगर घटनात्मक संस्था. मग सगळ्याच वाचायच्या का? नाही वाचायच्या.
तीनच वाचायच्या. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्य लोकसेवा आयोग. बस झालं, याच्या पलीकडे काय वाचायची गरज आहे? गरज नाही. पंचायत राज दरवर्षी 3 प्रश्न आहे, 2-3 प्रश्न फिक्स प्रश्न असणार आहे. 15 प्रश्न असतील, 12 प्रश्न कोअर पॉलिटीवरती असतील, 3 प्रश्न पंचायत राजवरती असतील. आता पंचायत राजचं 200-250 पानाचं पुस्तक आहे. म्हणजे कुणाचंही घ्या, जर इन डिटेल असेल तर 150-200 पानाचं पुस्तक आहे. मग सगळी पानं वाचायची का? ते पंचायत राज वाचायलाच 2 दिवस जातील. काय करायचं? मागचे प्रश्न बघा की कशावरती प्रश्न आहेत. तुम्ही जर मागच्या 5 वर्षातले जर प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जे काही 3 प्रश्न विचारले जातात ते 3चे 3 प्रश्न हे ग्राम प्रशासनावरती असतात. मग ग्राम प्रशासन म्हणजे काय? ग्रामपंचायत, ग्रामसभा, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कार्य, 73वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती. ह्याच्या पलीकडे काय आहे? तर 5 वर्षाचा विचार जर केला तर 2021ला एकदा फक्त जिल्हा परिषदेवरती प्रश्न आला, त्यानंतर परत आला नाही. आणि ग्राम प्रशासनाची पानं आहेतच किती? 30, 40, 45 पानं. मग 45 पानावरती 4 वेळा रिव्हिजन करायची का 200 पानावरती एकदा रिव्हिजन करायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं ह्याच्यावरती प्रश्न आला तर मागच्या 5 वर्षात नाही आला तर परत कशाला येईल किंवा पुढे कशाला येईल? चौकट ठरल्या ना. तर एवढं फक्त करून घ्या. ठीक आहे. 16 टॉपिक आहेत. 14, 15, 16, 17 टॉपिक. 17 हे भाग कलमे परिशिष्टे या वैशिष्ट्यामध्येच येतं, पण आपण त्याला वेगळं केलंय. तसं म्हणलं तर 16 टॉपिक आहेत. ठीक आहे. पुढचा विषय बघा. हे महत्वाचं आहे पुढच्या 1 महिन्यासाठी, त्यामुळे बारकाईने व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे. भूगोल 10 प्रश्न विचारले जातात. 10 प्रश्नासाठी एवढे टॉपिक करावे लागतील. ठीक आहे. कारण 8-9 मार्क देणारा हा विषय आहे, त्यामुळं बारकाईने या विषयाकडे बघायला पाहिजे. बघा, महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार एखादा प्रश्न असतो. प्राकृतिक महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल 1-2 प्रश्न फिक्स असतात. बघा 2-1-2-2-2. ठीक आहे. परत भूगर्भ रचना, खडक प्रणाली याच्यावरती आला तरी एखादा प्रश्न येतो. जर हा टॉपिक स्किप केला तरी हरकत नाही, किंवा वर फक्त बघून घेतलं तरी हरकत नाही की आर्कियन खडक कुठं आढळतात महाराष्ट्रामध्ये, धारवाड खडक कुठं आढळतात, विंध्ययन खडक कुठं आढळतात, गोंडवाना खडक कुठं आढळतात, हे फक्त बघून घ्या. जिल्हे फक्त बघून घ्या आणि निर्मितीनुसार क्रम बघून घ्या. आर्कियन नंतर कुठला खडक निर्माण झालाय, त्यानंतर कुठला, एवढं फक्त बघून घ्या. जास्त डीप मध्ये जायची अजिबात गरज नाही. परत हवामान प्रश्न आहे, नदी प्रणाली प्रश्न आहे, खनिज संपत्ती प्रश्न असतो, लोकसंख्या बघितलं ना. महाराष्ट्राच्या बाजूने सुद्धा प्रश्न आहे. लोकसंख्येला दर 2-3 प्रश्न आहेत. म्हणजे जिओग्राफीमध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा प्रश्न आहेत. ठीक आहे. परत मृदा जलसिंचन एक प्रश्न असतो, कृषीवरती एक प्रश्न, महाराष्ट्र पर्यटन प्रश्न, वाहतूक दळणवरती प्रश्न, वनस्पती प्राणी संपत्ती प्रश्न आणि उद्योगावरती प्रश्न. एवढेच टॉपिक करायचे. फक्त 13 टॉपिक आहेत. या 13 टॉपिकवरती तुम्हाला जे प्रश्न येतात ते 7 प्रश्न येतात. 13 टॉपिकवरती 7 प्रश्न असतात. त्यात प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न फिक्स असतो, नदी प्रणाली हवामान प्रश्न असतो, परत काय मृदा जलसिंचनावरती प्रश्न असतो, वनसंपत्ती प्राणी संपत्ती आणि खनिज संपत्ती याच्यावरती 1-2 प्रश्न असतात. भारताच्या बाजूनं भारताचे स्थान आणि विस्तार प्रश्न आलाय. प्राकृतिक भारताचा भूगोल दरवर्षी 1-2 प्रश्न असतो. 3च प्रश्न विचारले जातात आपल्याला, 3. आणि 3 मधला दरवर्षी एक फिक्स कशावरती असतो? भारताचा प्राकृतिक भूगोल. त्यानंतर हवामान, त्यानंतर भारताची लोकसंख्या. आता भारताची लोकसंख्या दोन्ही बाजूनं कव्हर होते. एक अर्थशास्त्राच्या दृष्टीने कव्हर होते आणि भारताच्या भूगोलाच्या बाजूने कव्हर होते. जर तुम्ही अर्थशास्त्रामध्ये जर भारताची लोकसंख्या जर इत्यंभूत जर केली, व्यवस्थित जर केली, तर इथं तुम्हाला करायची काही गरज नाही. तुमचा तो वेळ वाचून जातो. आणि चालू घडामोडीच्या बाजूने एखादा प्रश्न येऊ शकतो. मग चालू घडामोडी कुठल्या? जर कुठं काय भूकंपच झाला असेल, ठीक आहे, किंवा एखादं वादळच आला असेल. आता रिसेंटली म्हणजे अरबी समुद्रामध्ये एखादं चक्रीवादळ आले, बंगालच्या उपसागरात आले, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तारखेवरती विचारला जातो, वर्षावरती विचारला जातो, किंवा कुठलं वादळ आले किंवा त्या वादळामुळे कुठल्या राज्यामध्ये नुकसान झाले किंवा कुठल्या ठिकाणी नुकसान पोहोचले, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. 10 पैकी तुम्हाला 8 प्रश्न मिनिमम सांगतोय. आता हा विषय मी शिकवतो किंवा मी शिकवतो किंवा मला थोडाफार जमतो म्हणून मी सांगतो की 8 प्रश्न यायला काहीही हरकत नाही. ठीक आहे.
भूगोल आपला झालेला आहे. इतिहास हा विषय असा आहे की काय वाचायचं हे कळतच नाही. पण 15च मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत आणि या 15 मुद्द्यांमध्ये तुमचे 10 प्रश्न आरामात क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला कळेल ह्याच्यामधून की आपल्याला वाचायचं आहे काय. बघा, कायदे आपण वाचतो, कायदे 1773 पासून 1935 पर्यंत. पण प्रश्न विचारताना कशावरती विचारतात, या 3च कायद्यावरती विचारतात. बघून घ्या मागचे प्रश्न. जर जर तुम्हाला बाहेर प्रश्न सापडलाय या 3 कायद्याच्या, पूर्व परीक्षेला सांगतोय, पूर्व परीक्षेच्या बाजूने बोलतोय, तर मला सांगा या 3 कायद्यावरतीच प्रश्न आहेत. हे 3 कायदे तुमचे चांगले असले पाहिजेत. अजून कुठं फायदा या 3 कायद्याचा, पॉलिटीच्या बाजूने फायदा आहे. त्यामुळे हे 3 कायदे चांगले करून घ्या. गव्हर्नर जनरल, महत्वाचे 8-10 गव्हर्नर जनरल आहेत, तेवढेच चांगले करायचे. वृत्तपत्रे प्रश्न असतो. सामाजिक चळवळी, धार्मिक सुधारणा. मी नेहमी तुम्हाला सांगतो की समाज सुधारक, सामाजिक चळवळी ह्याच्यावरती 4-5 प्रश्न फिक्स असतात 10 पैकी. त्यामुळे तो भाग चांगला करून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये विविध सामाजिक संस्था, ठीक आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, परमहंस सभा आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी बघून घ्या. हा एक भाग फार महत्वाचा आहे. भारतीय राष्ट्रवादाचा उदय व विकास, त्याचे संबंधित व्यक्ती, संघटना, काँग्रेसच्या आधीचा काळ आणि काँग्रेसचा काळ. आता काँग्रेस आपल्या 1885 ला स्थापन झाली आणि काँग्रेस स्थापन व्हायच्या आधी बऱ्याचशा संस्था स्थापन झालेल्या आहेत. पुणे सार्वजनिक सभा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या तुमच्या पाठ असल्या पाहिजेत किंवा त्या तुमच्या चांगल्या असल्या पाहिजेत. आणि त्या संस्थेच्या संबंधाने ज्या काही महत्वाच्या व्यक्ती आहेत, जसे की सार्वजनिक काका आहेत, रानडे आहेत, तर ह्यांच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. आणि तुम्ही जर हा पॉईंट बघितला, तुमच्या लक्षात येईल की 3-3, 5-3, 1-3 असे प्रश्न विचारले. ठीक आहे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी, व्यक्ती आणि संस्था. आता म्हणजे गांधीजी ज्या वेळेला भारतात आले 1915ला, तर तेव्हापासून ज्या काही चळवळी सुरू झाल्या, असहकार, चले जाव, ठीक आहे, अजून काय म्हणू शकतो आपण, जे गांधीजींनी वेगवेगळी वृत्तपत्र सुरू केली, ठीक आहे, असहकार चळवळ आहे. परत ज्या काही चळवळी असतील त्या सगळ्या बघून घ्या. ठीक आहे. अजून ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले उठाव, एखादा प्रश्न असतो. रामोशांचा, भिल्लांचा, कोळ्यांचा, फडकेंचा उठाव. ठीक आहे, कुणी अटक केली, का केली, कुठल्या कुठल्या काळामध्ये उठाव झाले, कुठं कुठं झाले, पहिला उठाव कुठं झाला, दुसरा कुठं झाला, तर या गोष्टी बघून घ्या. शेतकरी चळवळ आणि उठाव प्रश्न असतो. कामगार चळवळ फिक्स प्रश्न असतो. ठीक आहे. नामजोशी, ठीक आहे, नामजोशी असतील किंवा लोखंडे असतील, तर ह्यांच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. नारायण मेघाजी लोखंडे, तुम्ही जर बघितले ना तर प्रश्न, तर कामगार चळवळीवरती जर 10 प्रश्न विचारलेले असतील, तर 8 प्रश्न हे नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरतीच आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्या. 1857चा उठाव, एक प्रश्न फिक्स असतो, पाठ पाहिजे. समाज सुधारक, जे काही आपले रेग्युलर समाज सुधारक आहेत, तर त्यांच्यावरती 3, 4, 5 प्रश्न असतात. ते तुमच्या लक्षात असले पाहिजे किंवा चांगले करून ठेवले पाहिजेत. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, अर्थतज्ञ, ज्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल वगैरे आहेत. ठीक आहे. बरेचसे असे अर्थतज्ञ आहेत, 5-6 अर्थतज्ञ, भारतीय अर्थतज्ञ. तर ते व्यवस्थित बघून घ्या. कुठली पिकं पिकवली जायची किंवा कुठली पिकं फक्त नफ्यासाठी होती. म्हणजे ब्रिटिशांचं जे काही म्हणजे आर्थिक धोरण जे काही ब्रिटिशांचं होतं, ते नेमकं कशासाठी होतं, त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं, साध्य काय झालं, आपल्याला काय फायदा झाला, काय तोटा झाला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी बघून घ्या. अर्थतज्ञांनी लिहिलेली जी काही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातून जी काही मतं वेगवेगळ्या प्रकारची मांडलेली आहेत, तर ते तुम्हाला माहीत असली पाहिजेत. तुम्हाला एखादा प्रश्न निश्चितपणाने दिसतो. रेल्वे, टपाल, तारा यंत्र प्रश्न आहे. मुस्लिम धर्मियातील धार्मिक सुधारणा एक प्रश्न असतो, पण फक्त बघून घ्या ओव्हरलुक. ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या. ठीक आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना आणि व्यक्ती बघून घ्या. ठीक आहे. विनायक दामोदर सावरकर आहे. ठीक आहे. सेनापती बापट आहे. अजून बऱ्याचशा व्यक्ती आहेत. अनंत लक्ष्मण कान्हरे आहेत. तर हे जे काही महत्वाचे क्रांतिकारक आहेत किंवा महत्वाच्या क्रांतिकारी संघटना आहेत किंवा गुप्त संघटना आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झालेल्या. आता मराठवाड्यात काय झाल्या, विदर्भामध्ये काय झालेले आहेत, तर त्याचे प्रमुख कोण होते किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले सदस्य होते, त्यांनी केलं काय काय, हे बघणं अपेक्षित आहे. एखादा प्रश्न विचारला जातो. हे 15 टॉपिक व्यवस्थित करा. ह्याच्या बाहेर तुमचे 10 प्रश्न जाणार नाहीत. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही काय करत होता, काय वाचत होता, हे एकदा स्वतःला एकदा विचारलं पाहिजे. ठीक आहे. हे एकदा स्वतःला विचारा आणि मग हे ठरवा की आता तुम्हाला हे करायचं आहे की स्वतः जे करताय ते करायचं आहे. ठीक आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता
आता हे थोडंसं PDF टाकल्यानंतरच बघून घ्या की कशावरती दरवर्षी प्रश्न असतो, तुमच्या लक्षात येईल. इथं बघा, वेळ, वेग, अंतर ह्याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे एकाने अन हे काम एवढ्या वेळेत पूर्ण केलं, बन ते काम तेवढ्या वेळात पूर्ण केलं, आणि मग अ आणि बन मिळून हे काम किती वेळात पूर्ण केलं किंवा किती वेळात पूर्ण करतील, त्याच्यावरती प्रश्न आहे. परत काळ आणि काम वरती पण प्रश्न आहे. ठीक आहे. परत अजून काय सांगू शकतो बघा, नफा तोटावरती, शेकडेवारीवरती दरवर्षी 1-2 प्रश्न आहेत. ओके. वेळ, वेग, रेल्वेनं एवढं अंतर पार केलं, एवढ्या वेळामध्ये पार केलं, दुसरीने तेवढ्या वेळामध्ये पार केलं, मग तिला क्रॉस करायला ह्या रेल्वेला किती वेळ लागेल, असे प्रश्न असतात, ते बघून घ्या. ठीक आहे. कारण मॅथ रिजनिंग हा माझ्यासाठी जड विषय होता, आधीही आजही. ठीक आहे. जेवढं परीक्षेसाठी गरजेचं होतं तेवढंच मी करायचो, अवरेज मार्क घ्यायचो, पण बाकीचे विषय तगडे होते, तर त्याच्यामध्ये फायदा व्हायचा. बुद्धिमत्तेच्या बाबतीत हा एक भाग फार महत्वाचा आहे. जर तुम्हाला मॅथ जर अवघड जात असेल तर बुद्धिमत्तेवरती फार भर द्या. जे काही बुद्धिमत्तेला 10 प्रश्न येतात ते 10 प्रश्न तुमचे चांगले झाले पाहिजेत. आणि मॅथ रिजनिंग मध्ये 2-3-4 चॅप्टर जे काय आहेत तुमचे, तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. असे मिळून मिनिमम तुमचे 12-13-14 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. मिनिमम तुम्हाला 12 प्रश्न पाहिजेत, मग 12च्या वर किती घ्यायचे तिकडे घ्या. ठीक आहे. एवढं मी स्पष्ट सांगतो. ही जी काही PDF आहे, ही PDF, तर ही PDF व्यवस्थित बघून घ्यायची. टेलिग्राम चॅनलवरती असेल. आणि हे कंबाईन मेंटरचं पहिलं पुस्तक, म्हणजे हे पुस्तक काढण्याचा हेतूच हे होता की पॉलिटी फक्त PYQ ला धरूनच विचारलं जाते, मग आपण का PYQ सगळे एकत्रित व्यवस्थितरित्या का करून देऊ नये. जसं तुम्ही लक्ष्मीकांत वाचता, जसं तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचता, तसं हे पण वाचू शकता. तर याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल शेवटच्या रिव्हिजनसाठी. ठीक आहे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी या निमित्तानं सांगितलेल्या आहेत. राहिले शेवटचे 30 दिवस, आणि सध्या बरीचशी धडपड तुमची सुरू असेल, वेळ पुरत नसेल अभ्यास करायला, असं वाटत असेल एवढ्या लवकर कसं काय दिवस संपला. अजून थोडासा वेळ पाहिजे. सकाळी 7ला जात आहे, रात्री 11 वाजता येत आहे, तरीही रिव्हिजन कमी पडते, तरीही काय ना काय राहते, आणि एवढं सगळी धडपड तुम्ही करत आहात तर ते फक्त मुख्य परीक्षेला जाण्यासाठी करत आहात. आणि मला असं वाटतं की जे काय कंबाईन मेंटरच्या बाजूने आपण आयोगाची चौकट हा शब्द जो काय आपण प्रसिद्ध केला किंवा पोरांपर्यंत पोहोचवला, तर ती ही चौकट आहे. आणि या चौकटीत अभ्यास केला तर चांगले मार्क पडू शकतात. शेवटचे 30 दिवस आहेत, आणि या चौकटीनुसार जर अभ्यास केला तर शेवटच्या 30 दिवसामध्ये जर तुमचा पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट असेल तर निश्चितप्रमाणे तुमच्या 2-3 रिव्हिजन आरामात होतील. ठीक आहे. किमान 2 रिव्हिजन ह्या पद्धतशीर झाले पाहिजेत, व्यवस्थित झाल्या पाहिजेत. जर तुमची एकच रिव्हिजन होत असेल किंवा जर तुम्हाला तुमचे 2च विषय या 30 दिवसामध्ये जर वाचून जर होत असेल तर तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहे, किंवा तुमची अभ्यासाची जी काही पद्धत आहे, मेथड आहे, ती चुकीची आहे असं म्हणायला हरकत नाही, स्पष्टपणे सांगत आहे. कारण ह्या 30 दिवसामध्ये 2 रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. नाही झाल्या तर लक्षात ठेवा मग बऱ्याच गोष्टींचं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे मागच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही काय अभ्यास केला, यापेक्षा या 1 महिन्यामध्ये तुम्ही किती ताकदीनं अभ्यास करत आहात, आणि शेवटचा जो काही आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये तुमचं नियोजन किती पद्धतशीर आहे, याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्या आहेत किंवा असतात. आता तुमचा पेपर 21 तारखेला आहे आणि 21 डिसेंबरला, आणि 10-11 डिसेंबरलाच तुम्हाला कळेल आता की पुढचं प्लॅनिंग कसं करू. आणि जर तुम्ही त्या आठवड्यामध्ये जर लूज जर पडला तर जे काय तुम्ही लूज पडता तर त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावरती होतो, आणि आत्मविश्वास जर लूज झाला तर त्याचा सरळ सरळ इफेक्ट जो काय आहे तो फायनल पेपरवरती पडतो, आणि मग कितीही अभ्यास केला असला तर मग मार्क येत नाहीत. तर त्याच्यामुळं टार्गेट ठेवून अभ्यास करा. शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुमचं ठरवलेलं असलं पाहिजे, म्हणजेच तुम्हाला इतर गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. म्हणजे आज काय वाचू, उद्या काय वाचलं पाहिजे, कसं शेड्यूल ठेवू, याच्यामध्ये तुम्ही गुरफटून जाणार नाही. त्यामुळे जे काय आहे ते शेड्यूल आत्ताच तुमचं तयार असलं पाहिजे. या चौकटीनुसार प्रॉपर अभ्यास करा. जे काही टॉपिक तुम्हाला प्रत्येक विषयाचे दिलेले आहेत तर त्यानुसार तुमचा पद्धतशीर अभ्यास सुरू राहिला पाहिजे. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.